आणि सोमेश्वर नगरमध्ये संत सोपान काका पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण सुरू आहे आणि या ठिकाणी हजारो वारकरी जमलेले आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह संत सोपान काका पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण हे चालू आहे आणि तीच ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आपण इथे पाहतोय हजारोंच्या संख्येने वारकरी जमलेले आहेत, वारकऱ्यांनी गर्दी केली आहे आणि ऊन पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकऱ्यांमधला हा उत्साह आपण पाहू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुजित आपल्या सोबत आहेत। सुजित, आपण पाहतोय संत सोपान काका पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण पार पडतंय, कसा उत्साह आहे या वारकऱ्यांमध्ये? राहिलेले आहेत, वारकऱ्यांनी रिंगण केलेलं आहे आणि मग सेवोनी टाळघोष लावू ब्रह्मरस आवडीनं अशा पद्धतीची ही अवस्था या सगळ्या वारकऱ्यांची झालेली आहे। हे सगळे वारकरी या सगळ्या रिंगणाचा आनंद घेत असताना आपल्याला दिसत आहेत। अनेक वारकऱ्यांनी म्हणजे अगदी सोपान काकांच्या पालखीतील जे परंपरेने चालणारे वारकरी याच्यामध्ये आहेतच, परंतु सोमेश्वर नगरच्या जवळपासून लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। इथं रिंगण होण्याचा पूर्वापारपासूनची एक प्रचंड मोठी परंपरा आहे। या ठिकाणी रिंगण होत असताना गोल रिंगण होत असतं, याच्यामध्ये दोन अश्व असतात। पहिला अश्व हा स्वाराचा अश्व असतो आणि दुसरा जो अश्व असतो त्याच्या पाठीवरती ह्या सोपान काकांच्या पादुका असतात, त्याच्यावरती सोपान काका बसलेत अशी वारकऱ्यांची भावना असते। अशा पद्धतीने या भावनेनं हे दोन अश्व गोल रिंगणामध्ये गोल पद्धतीनं धावत असतात आणि मग जेव्हा ते धावतात तेव्हा जमलेले जे वारकरी आहेत ते वारकरी त्यांच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्याचा प्रयत्न करत असतात किंवा ती माती घेऊन आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी आपल्या जवळ जपण्याचं काम हे सगळे वारकरी करत असतात। या ठिकाणी हातामधले टाळ, हातामधले मृदुंग, ह्या सगळ्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा नाद या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो। रामकृष्ण ऐसी उच्चारीन नामे नाचेन मी प्रेमे संतान पुढे, अशा पद्धतीने या सगळ्यांचं वातावरण असतं। पूर्वीच्या काळामध्ये इथं रिंगण नव्हतं, परंतु अगदी काही वर्षांपूर्वी संत सोपान काकांच्या पालखीला इथल्या कारखान्यानं रद्द देऊ केला, तेव्हापासून या ठिकाणी रिंगणाची परंपरा ही सोमेश्वरमध्ये अखंडपणे अविरतपणे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। मैदान अगदी हजारो वारकऱ्यांनी या ठिकाणी भरलेलं आहे। अगदी शिस्तीमध्ये सगळेजण आपापल्या ठिकाणी बसतायत, काही जण उभे राहतात, काही जणांच्या सेवा या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे रिंगण या ठिकाणी संपन्न होतंय। श्रद्धा, बरोबर आहे सुजित, आपण पाहतोय की हजारो वारकऱ्यांनी हे रिंगण सजलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षांची परंपरा सुद्धा हे वारकरी जपतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।